थँक्यू सो मच के के. चला मॅचला आपण करूया सुरुवात. 4 ओव्हरची मॅच असणार आहे आणि त्याच्यामध्ये चेसिंग देखील कंपल्सरी असेल. मॅच ऑन. पहिला बॉल प्रचंड वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. दरम्यान सहा देखील चांगला चेंडू आपण जरूर पाहतोय. विकेट टू विकेट बॉलिंग होत असताना लखन जाधवच्या माध्यमातून 10 विकेटनं एक सिंगल मेल. पावसाळी क्रिकेट आणि आता पावसाळा देखील आपल्याला आगमन होताना पाहायला मिळतोय. चला लखन काय झालं. पावसाळी क्रिकेट आहे आणि पावसाचा आता आपण आनंद घेऊन क्रिकेट खेळायचं आहे. पुढील चेंडू मस्त सामिंग शॉट की प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. डीप मध्ये फिल्डर त्यांना बीट करत चेंडू चाललेला आहे. स्क्वेअर लॅग बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. प्रेमच्या बॅटमधून उतुंग फटका पाहायला मिळाला. सिक्सर संघाची धावसंख्या फ्लाय होते. स्कोर बोर्ड 7 वरती. लखन जाधवचा पुढचा चेंडू बाक टू द बॉलर खेळले आणि तेवढीच चांगली फिल्डिंग देखील आपल्याला फॉलो थ्रू मध्ये पाहायला मिळाली लखन जाधवकडनं. धाव मिळेल एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जर 1 न पुढे स्कोर बोर्ड 8 वरती. षटका दिल. पुढील चेंडू यावेळेचा फटका चांगला. रोहितच्या बॅटमधून रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. क्लासिकल होता शॉट आणि टायमिंग प्रचंड सुंदर आपल्याला पाहायला मिळालं. रबर बॉल मध्ये तुम्हाला याच गोष्टी करायच्या. तुम्हाला हा ॲक्शन रिप्ले पाहायला मिळेल. दर्शदार असं टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. ही देखील लेंथ आपण जर बघितली तर तसाच का प्रयत्न डेरेक हिटचा केलेला आहे. काही अतिरिक्त 10 इकडनं अजून मिळतील. डायरेक्ट हिट झाला असेल तर कदाचित इकडनं विकेट मिळू शकले असतील. रोहितची धावा इथं मिळतील 2. पहिला षटकाचा खेळ समजाने पहिल्या वर्षाखेरीज पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना उंबरठी टीमची धावसंख्या आपण पाहतोय. बिनगडी बाद एकूण धावा धावफलकावरती 16. नितीन म्हात्रे सध्या स्क्वेअर लेगच्या अंपायर म्हणून. वेगवान होता चेंडू ठाकूरचा. विकेट किपर बीट आणि शॉट फाईन लेग देखील बीट. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर बघूया. रन्स 22च्या माध्यमातून एकूण 4.
एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या करून बघतोय 20 वरती. ठाकूरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा तोच ऍक्शन रिप्ले जणू का पाहायला मिळाला. विकेट किपर आता रोशन बीट झालेला कारण इकडनं मिळतील. सेकंडचा कॉल आहे. बॅकअपला कोणच उपस्थित नाहीयेत आणि इकडनं धावा मिळतील. लगबाच्या माझ्यामध्ये धावा असावा 2 धावा येणं गरजेचं आहे कारण का पहिल्या डावामधून किंवा पहिल्या ज्या नक्कीच इनिंग असणार आहेत किंवा पहिल्या राऊंडच्या ज्या काही मॅचेस असतील त्यामधून जो संघ जास्त धावा कारण त्यांना बाय मिळणार आहे. हाय स्कोर. नितीन मात्र सध्या अंपायर म्हणून दिवसभर आता तोच काम त्यांना असणार आहे. अंपायर म्हणून काम बघतील ते. पुढच्या मॅचमध्ये भावेश असतील अंपायर. रन्स एकूण झाले धावपालकावरती 22 धावा आहेत. राऊंड विकेटना पाऊस आता थोडासा थांबला जरूर मात्र मजा यायला मॅच मध्ये. विकेट देखील उली झालेली आहे. बाकवडला जाऊन कट केलेला पंच केलेला फटका चांगला आहे. वीरेंद्र सेवाग साईलला खेळलेत आणि चेंडू शॉट थर्डला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा 4. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने चाललेली आहे पुढे. स्कोरबोर्ड 26 धावा. याच्या मागच्या मॅचमध्ये लो स्कोरची मॅच आपल्याला पाहायला मिळाली. डुट आणि वसारमध्ये पहिल्या मॅचमध्ये 48 केल्या होत्या. अक्षयनं त्या धावा चेस केल्या होत्या अडिवलीनं. नेक्स्ट बॉल. हा चेंडू प्रचंड वेगाने आहे. प्रचंड वेगाने चांगला चेंडू आहे. मग 1 ओव्हरचा इशारा देत असताना ठाकूर करिता आला डॉट बॉल. सुपर बॉलिंग. धाव आहे 26. षटक मार्गच असताना दुसरा यावेळेचा फटका मिसामिंग जरूर झाला. मात्र जवळपास कोणी फिल्डर उपस्थित नाहीयेत. लॉंग लेगचा फिल्डर तिकडे पोहोचणार. चेंडू शिवसून फेक करणार. 2 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न आहे. रोहितचा कॉल होता आणि डायरेक्ट हिट झाला जरूर. आणि इकडे पाहतो आपण विकेट देखील मिळणार आहे. फलंदाज बाद. नवीन बॅटर चिराग. साकिंग इनला आपल्याला पाहायला मिळेल. ठाकूर चांगला चेंडू आहे. प्रचंड वेगानं कट करत असताना चेंडू पुन्हा एकदा थर्ड बॅनला क्लिअर करत असताना बॅकअपला फाईन लेगचा फॅड पोहोचलाय. उचलून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं अजून मिळतील. आणि 2 ओव्हरचा खेळ देखील इकडे झालेला कंप्लीट. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या खेळेस प्लॅनिंग मध्ये बॅटिंग करत असताना उंबरड्याची धावसंख्या झालेली 15ची सरासरी 30 धावा आहेत धावाफलकावरती. चांगली सरासरी पाहायला मिळते. 15च्या सरासरीने धावा एकूण 30 आतापर्यंत केलेल्या आहेत. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. 50+60 पर्यंत जाण्याचा जरूर प्रयत्न असेल. नेवालेपला टीमकडे बॅटिंग ऑर्डर चांगला आहे. दर्शन आलेत बॉलिंग मार्क वरती. 3rd ओव्हरमध्ये साकिंग यांना सलामीवीर फलंदाज खेळण्याकरिता सज्ज प्रेम. राऊंड विकेटना चांगला चेंडू बघितला जाऊ दिला. माझा ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर आहे. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या जर 1 न पट स्कोर बोर्ड 31 धाव आहेत. 12 चेंडू अजूनही शेष आहेत पहिल्या डावाचे. 50+ जाणं गरजेचं असणार आहे. अंडरआर्म शॉट डीप मध्ये स्लीपर कव्हर तिकडे फिल्डर उपस्थित आहे. उचलून फेक करेपर्यंत सेकंडचा कॉल. चिराग आणि प्रेमचा 2 धावा आहेत ना मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या
2 न जाते पुढे स्कोर बोर्ड एकूण 3 33 धावा आहेत धावा फलकावरती. तिसरं षटक. मस्त सामिंग जरूर झालाय. शॉट थर्डमॅनला परत ठाकूर ऍक्शन मध्ये उचलून फेक करेपर्यंत 2 धावा येत ना मिळतील. धावा येतात त्या गरजेच्या. सिंगल का होना डबल का होना धावा येतात. डबलच्या मदतीने संघाची धावसंख्या 35-35. नेक्स्ट बॉल. वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र आता चेंडू आणि बॅटच्या संपर्क नाही. जागेवरच खेळण्याचा प्रयत्न. रबर बॉल क्रिकेटमध्ये टायमिंग खूप गरजेचं आहे. जर तुमचं टाइम व्यवस्थित झालं चेंडू आणि बॅटचा संपर्क जर व्यवस्थित झाला तर तुम्हाला इकडनं रन्स मिळत असतात. जास्त ताकद लावण्याची गरज नाहीये. तसेच का प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. अकोटा पाचा होता. विकेट किपर लखन देखील बीट झालाय. दावीतनं पाहतो आपण मिळणार नाहीये मात्र अनपुरती ओव्हरचा इशारा असताना बॉलर करिता. षटकातील पुढील चेंडू राऊंड विकेटना. मस्त सामिंग आहे. जेलची शक्यता असू शकेल. लखन तिथं पोहोचणार नाहीये. चेंडू चुसून फेक करेपर्यंत सेकंडचा कॉल आहे. 2 धावा झालेला आहे. तिसरं धाव विकेटनं मिळेल का. ऑलरेडी मगाशीच रोहित रनआउट झालेला आहे. अनुषंगाने चिराग आणि प्रेम कुठल्या प्रकारचे कडनं रिक्स घेत नाहीये. धावा येत ना मिळतील एकूण 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न झाली. पुढे स्कोर बेडकून पाहतो झाले 37 धावा आहेत. तिसरं षटक प्रगतीपदावरती आपल्याला पाहायला मिळतं. नगरसेवक चषक 2026 क्रिकेट टुर्नामेंट आपण एन्जॉय करतोय. षटकातील पुढील चेंडू मस्त सामिंग झालाय. चेंडू चालला विकेट किपरच्या पाठी करणकडं उचलून फेक करेपर्यंत धावीत न मिळणारे एक सिंगल. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या अखेरीस आपण धावा जर बघितल्या तिकून आपल्याला पाहायला मिळतात. धावा फलकावरती रन्स आहेत 38. 8च धावा खर्चित झाल्या. व्हाईट बॉलनं सुरुवात केली होती. त्याच्यानंतरचा आपल्याला कमबॅक पाहायला मिळाला जरूर. यापुढच्या दोन्ही टीम कॅप्टनला विनंती असेल की आपण लगेचच रिपोर्ट करायचं टॉस करिता. मात्रेपाड्याच्या अगेन्स्ट आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळेल. ऍक्शन मध्ये पुढच्या मॅच मध्ये पिसवले संघ आहे. दोन्ही टीम कॅप्टन कृष्णा. चला आपण लगेचच रिपोर्ट करा. स्वागत आहे आपलं. बॅकवर्डला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू ऑफस्टिकच्या अतिरिक्तच बाहेर आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या जर 1 न पुढे. जय जाधव लास्ट ओव्हर मध्ये आलेत बॉलिंग मागवरती. मस्त सामिंग आहे. जेलची आता शक्यता आहे. लखनकडनं चूक होणार नाहीये. प्रेम बात. नवीन बॅटर अमोल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 होत्या. त्याच्यानंतर दर्शन आपल्याला कमबॅक पाहिजे. त्यांनी फक्त 8च धावा खर्च केल्या. लास्ट ओव्हरमध्ये अमोल बॉलिंग बॅकवरती. ओव्हर विकेटनं वेगवान चेंडू होता. अपील पाहायला मिळते जरूर. आता अंपायर जागेवरती स्तब्ध बने उभे येत असताना डॉट बॉल. चांगला कमबॅक नेवली बडा टीमचा. प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते खास करून रबर बॉल क्रिकेटमध्ये. जिथे तुम्हाला चिखलामध्ये फिल्डिंग करायची असते. ओळ्या विकेटवरती बॉलिंग करायची असते. ओळ्या विकेटवर तुम्हाला बॅटिंग करायची असते. त्याकरिता रबर बॉलचा जाब क्रिकेट ज्यावेळेस खेळतोय त्यावेळेस तुम्हाला गरजेची प्रॅक्टिस. केतन मात्रे आले. मात्रे बड्याचे कॅप्टन. वेलकम आपलं.
यावेळेचा फटका चांगल्या मोलच्या बॅटमधून. रन्स देखील चांगल्या मिळतील. डीप मध्ये फिल्डर नक्कीच पाहतच राहतील. आला सिक्सर. जोरदार आगमन पावसाळा देखील झालेलं आहे. सिक्सरनं संघाची धावसंख्या फ्लाय होते. स्कोर बोर्ड आपण जर बघितला तर एकूण 45 झालेला आहे. 50+ धावसंख्या एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो 4 वर्ष मॅचमध्ये. आणि आता विकेटवरती पाणी देखील साठलंय. अगोदरच खेळले रन घेण्याचा प्रयत्न जरूर आहे. विकेट इकडनं सॅक्रिफाईस करावं लागेल. फलंदाज होतात बाद. रन्स आहेत 45. नवीन बॅटर प्रतीक, पिसवलेचे कॅप्टन. साईल आपण लगेचच संपर्क साधायचा टॉस करीता. डॉट बॉल अजून एक आपल्याला पाहायला मिळतो का बॉलिंग केलेली आहे जे जाधवनं लास्ट ओव्हरमध्ये. एखादा मोठा फटका 50+ धावसंख्या एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो. पुढील चेंडू फटका हवेत खेळले जरूर. मग सामिंग झालेलं आहे. जेलची शक्यता असू शकते. तिथे फिल्डरचा प्रयत्न पाहायला मिळाला. मग उचलून फेक करेपर्यंत कायच्या धावा इकडनं धावून गेले जातील. तिसरीचा प्रयत्न चालवला आणि तिसरी धाव देखील पाहतो आपण कंप्लीट झालेली. एकूण षटकं देखील झालेले. 4 ओव्हरचा खेळ संपलेला. पहिले सेशन संपलेलं आणि पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना उंबाडेची धावसंख्या आपण पाहतो. एकूण धावपल झालेला आहे 48 आणि 49 लक्ष असणारे निवालीपाडा टीम समोर. चला टॉस करीत जायचंय. पिसवलीचे कॅप्टन साहिल.
प्रतीक बॉलिंग मार्कवरती. ठाकूर सोबत जय जाधव आले सलामीसाठी. नेवालीपला टीमच्या माध्यमातून 2 सलामीवीर फलंदाज. टार्गेट आहे मॅचमध्ये 49चा 49 चेस आहे. विकेट आता ओली झालेली मगाशीच पाऊस पडून गेलेला आहे. नेक्स्ट बॉल ऑन साइडला फटका प्रतिमे ठाकूरच्या बॅटमधून पहिला ब्लास्ट. मिड विकेटला सिक्सर. सिक्सरनं संघाची धाव संख्या फ्लाय होत असताना टार्गेट 49 आहे आणि सुरुवात जबरदस्त झालेली आहे. अतिरिक्त बॉन्स वेगवान होता चेंडू. बॉन्सर आपल्याला पाहायला मिळाला. विकेट किपर देखील बीट झालेला आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत डेरिक हिटचा प्रयत्न आणि बॅकअपसाठी कोणच नाही. व्हाईट बॉल देखील आहे. प्लस 2 धावा देखील धावून घेतलेल्या आहेत. एकूण 3 धावा मिळतील. 1/4 ओव्हरचा देखील इशारा येत असताना अंपायरच्या माध्यमातून 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण पाहतो आपण 9 वरती. नेक्स्ट बॉल प्रचंड वेगाने चेंडू. बॅटर देखील बघतो आपण बीट झालेले आहेत. त्याने तिकडे रन्स देखील आपल्याला पाहायला मिळतील. लेग बायचा इशाराने धावा इथनं मिळतील 4. विकेट किपर बीट. त्याच्यानंतर फाईन लेगचा फिल्डर देखील बीट आणि धावा मिळतील पूर्ण 4. आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 धावा आहेत. पुन्हा विकेट किपर बीट झालेले आहेत. एक धाव तर कंप्लीट झालेले. सेकंडचा कॉल आणि इथनं पाहतो आपण पुन्हा एकदा ओव्हरथ्रो. आता रन्सच मिळतील. 3 कंप्लीट झालेले आहेत. 34चा प्रयत्न चालवलाय. तीन धावा मिळतील आणि 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 न जाती आहे पुढे. स्कोर बोर्ड 16 धावा. फिल्डिंग मध्ये काहीसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. रन्स तर चांगला केलेले आहेत. मात्र फिल्डिंग आपण बघितला तर थोडीशी करा फिल्डिंग. त्याचंच कारण रन्स काय एक्स्ट्रा मिळतात. एक फिल्डर आपण पाहतो आता बॅक साईडला विकेट किपरच्या पाठी एक्स्ट्रा वाढवलेला शॉर्ट थर्ड आणि शॉर्ट फाईन लेग आहेच तो डीप मध्ये. मात्र एक खेळाडू विकेट किपरच्या थोडासा जवळ आपण पाहतोय. वेगळी रणनीती उंबाडे टीमच्या माध्यमातून. हा चेंडू चांगला जेसाठी लेंथ आणि टप्पा जर आपण बघितला आला डॉट. नेक्स्ट बॉल ऑन साइडला टर्न केलाय. तिकडे मिडवेटला फिल्डर आहेत. मात्र त्यांना बीट करत चेंडू जाणार आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा 4. पहिल्या ओव्हरचा केस संपला आणि 20 धावा पहिल्या ओव्हरच्या केस आपण पाहतो. 18 मध्ये आता 29 करायचे आहेत विजय करता नेवालेपडा संघाला हा सामना जिंकण्याकरिता. प्रेम पाऊस देखील पावसाचा जोर आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. टॉस करिता आपण कॅप्टन लगेच त्याला साईल पिसवलीचे कॅप्टन. बॉन्सरनं सुरुवात मात्र पहिलाच बॉल वाईट. ऑन साइडला खेळले जरूर. फिल्डरला बीट करत चेंडू चाललेला आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा 4. नो बॉल.
एकूण धावा मिळतील 5. (26) 26 धावा धावफलक देणारा चेंडू फिटचा असणार आहे. यावेळेचा फटका देखील अप्रतिम खेळ आहे. ठाकूरच्या पाठमधून अजून एक ब्लास्ट, सिक्सर. बाकडा जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालला भरपूर वेगानं थर्ड मॅन मध्ये उचलून फेक करेपर्यंत धावीतनं एक सिंगल मेल. पावसाचा जोर आता वाढत चाललेला आहे आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 न पुढे. स्कोरबोर्ड आणि फलंदाज बाद. नवीन बॅटर लखन जाधव. रनचे डबल 33 धावा करायच्या आहेत. 49 मस्त सामिंग झालाय. झेलची शक्यता नसणार आहे कारण का जवळपास कोणी फिल्डर उपस्थित नाहीत. चेंडू चोसून फेक करेपर्यंत स्वतः बॉलर तिथं पोहोचलाय. त्यावर मिळतील धावा या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 2 न पुढं. धावफलक 35 धावा आहे धावफलकावरती. विजय करत अजूनही 14ची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत. रन्स खूप चांगल्या केल्या होत्या 48. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतो 20 धावा प्रतीकेनं खर्च केला. प्रेमच्या देखील षटक आपण जर बघितला 15 आतापर्यंत आलेल्या आहेत. चेंडू पुन्हा शॉट थर्ड मॅन मध्ये चालला आणि फिल्डरला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. निलेश जाधव आपण जर टॉस करा पुढच्या मॅचचा. मात्रेबाड आणि पिसवली मध्ये पुढची मॅच 4 वर्ष मॅच. सेसिंग कंपल्सरी आहे. अल्बेडब्ल्यू विकेट नसणार आहे. चला टॉस आपण करतोय. निलेश जाधव यांच्या शुभ हस्ते. टॉस मात्रेबाडाचा आणि डिसिजन पेंडिंग आहे. धावा इथं अजून 4 मिळतात आणि खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते करणच्या माध्यमातून. इंडिव्हिज्युअल आपण जर करणच्या रन बघितला आतापर्यंत त्याने जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. 24 धावा. बॉलिंग देखील त्याने खूप चांगली केली होती. काहीशा रन्स त्या षटकामध्ये आल्या होत्या. आता बॅटिंग करत असताना त्या धावा तो वसूल करतोय. धावा आहेत 39.
सार्थक आहेत बॉलिंग मार्कवरती. हा देखील चेंडू भरपूर वेगानं चाललेला आहे. फाईन लेग थर्ड मॅनला जास्तीत जास्त धावा आतापर्यंत आलेल्या आहेत या मॅच मध्ये. पाहतो आपण चौकाराच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 4 न स्कोर बोर्ड 43. चांगला शॉट देखील धावा मिळतील 4. दोन धावेची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. धावा कमी लिहिल्या का मग स्कोररनं. 49 पाहिजे आणि एकूण धावा झालेल्या धावा फलकावरती 47. चला 2 धावा कमी लिहिल्या होत्या. मॅच जिंकलेली स्कोररनं आणि सामना जिंकलाय नेवाली बडा संघानं. अभिनंदन आहे माझा मॅन ऑफ द मॅच करण ठाकूर, ज्यानं बॉलिंग चांगली केली, बॅटिंग त्याने खूप सुंदर केली. 32 धावा त्याच्या इंडिव्हिज्युअल 10 बॉल मध्ये. तो अष्टपैलू खेळाडू करण ठाकूर या माझा मॅन ऑफ द मॅच. चला मात्र बडा निर्णय काय. कृष्णा बॅटिंग